वेलकम टू आवर चॅनल. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण MBA सेकंड सेमिस्टरचं नेट प्रेझेंट व्हॅल्यू हा क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वेश्चन पेपरमध्ये SPPUच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 5 येतोच. आपण एकदम शॉर्टमध्ये हा 5 ते 10 मिनिटात शिकून घेऊया आणि त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करूया भरपूर. आता हे 10 मिनिटाचा आपला व्हिडिओ येणार आहे NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नंतर आपण पेबॅक पिरियड, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, एव्हरेज रेट ऑफ रिटर्न हे पण शिकूयात. आता पहिला फोकस करूया NPV दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तर लक्षात ठेवा, आता मी नेट प्रेझेंट व्हॅल्यू चालू करतो. नेट प्रेझेंट व्हॅल्यू ह्यालाच आपण म्हणतो NPV. तर बघा, मी तुम्हाला एक क्वेश्चन पण दाखवतो कसं सॉल्व्ह करायचं आणि कंपल्सरी NPV सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेटर तुमच्या सोबत ठेवा. लक्षात ठेवा, कॅल्क्युलेटर शिवाय काहीही होणार नाही इथे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सपोज आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. NPV म्हणजे काय, आपण ते कशा प्रकारे काढतो हे पण बघूया. ठीक आहे. आता बघा, समजा तुमचा एक बिझनेस आहे. ठीक आहे. त्या बिझनेसमध्ये तुम्ही 10 लाख रुपीज इन्व्हेस्ट केलात. ठीक आहे. 10 लाख रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केलात म्हणजे काय, हे तुमचा आउटफ्लो झाला. ठीक आहे. आउटफ्लो झाला, बरोबर. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, आता इथं इयर आहे समजा 0. आता तुम्ही किती इन्व्हेस्ट केलात, आता इथं काय करतो, फ्लो लिहितो, कॅश फ्लो. म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय करतो. यार बघा, हे 10 लाख रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केलात, हे आउटफ्लो. आउटफ्लो कधी पण आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो, म्हणजे मायनस, म्हणजे आपल्याकडून पैसा गेला. ठीक आहे. आपल्याकडून पैसे मायनस झाले, आपण इन्व्हेस्ट केला, आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केला. ठीक आहे. मग आता एंड ऑफ द 1 इयर तुम्हाला भेटले 4 लाख रुपीज. मग ॲट द एंड ऑफ द 2 इयर 4 लाख रुपीज भेटले. 3 ला पण 4 लाख रुपीज भेटले. 4 ला पण 4 लाख रुपीज भेटले. 5 ला पण 4 लाख रुपीज भेटले. म्हणजे इनफ्लो हा तुमचा इन्कम झाला, बरोबर. हा 4 लाख रुपीज तुमचा इन्कम. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताल 10 लाख रुपीज, ॲट द एंड ऑफ द 1 इयर तुम्हाला 4 लाख रुपीज तुमचा इन्कम झाला. म्हणजे हा इनफ्लो. इनफ्लो कधी पण आम्ही ब्रॅकेटमध्ये लिहिलं नाही, आउटफ्लो ब्रॅकेटमध्ये लिहिला आणि इनफ्लो ब्रॅकेटमध्ये नाही लिहिला. ठीक आहे. हा तुम्हाला कळाला. मग आता विचार करा, हे तुम्हाला भेटणार आहे 1 वर्षानंतर, ॲट द एंड ऑफ द 1 इयर, म्हणजे आफ्टर 1 इयर तुम्हाला 4 लाख रुपये भेटणार आहे. पण त्याची आता किंमत किती आहे, आता त्याची व्हॅल्यू किती आहे, प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, म्हणजे कळालं का तुम्हाला. म्हणजेच नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट इयर नंतर आता त्याची प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला 4 लाख भेटणार आहे, पण ह्या 4 लाखाची किंमत आता किती आहे, आता त्याची प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, ह्याची किती प्रेझेंट व्हॅल्यू आहे. ह्या टोटल इथं प्रेझेंट व्हॅल्यू काढणार आणि त्याच्यामधनं आपण कॅश फ्लो मायनस करणार, त्यालाच म्हणणार आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू. एकदम सिम्पल मध्ये लक्षात ठेवा की हे प्रेझेंट हे म्हणजे जेव्हा एंड होणार, फर्स्ट इयर जेव्हा एंड होणार, सेकंड जेव्हा एंड होणार, त्याची आताची किंमत किती हे तुम्हाला कळालं का. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, जी फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे 4 लाख, तर त्याची आता किती व्हॅल्यू आहे, आता प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, कळालं का. म्हणजेच नेट प्रेझेंट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. लक्षात ठेवा, कधी पण डॉलरची किंमत असू दे, महागाई असू दे, काय पण असू दे, 10%नी 12%नी वाढतच जाते दरवर्षी, बरोबर. आता समजा क्वेश्चनमध्ये ते देतात की समजा 10%नी जर वेळेस वाढत आहे. ठीक आहे. 10%नी जर वेळेस वाढत आहे, तर आपण काय करतो माहिती आहे का, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर ॲट द रेट ऑफ 10%. म्हणजे आपण 10%नी ना काढतो. आता बघा, आता सध्याला प्रेझेंट व्हॅल्यू इथं 0 असणार, बरोबर. कारण आता सध्याला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलं. पण आता मला लक्षात ठेवा, आता तुम्हाला हे 10%चं फर्स्ट इयर नंतर किती होणार, एक लक्षात ठेवा. 10% म्हणजे किती, 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.1, बरोबर. दिसतंय का तुम्हाला, बघा 0.1 बरोबर. एक लक्षात ठेवा, इथं मी इथं कोपऱ्यात इथं लिहितो, तुम्ही लक्ष द्या. हे बघा 1 + R करायचं. रेट R म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10%. म्हणजे काय, 1 + 10% म्हणजे काय, 1 + 0.1 देअरफॉर 1.1. हे तुम्हाला कळालं का मी काय केलो, हे असं करून घ्यायचं. मग केल्यानंतर काय करायचं, हे बघा 1.1. आता बघा, ह्याला काय करायचं, नीट लक्ष द्या. आपण प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर कसं काढतो हे महत्वाचं आहे. ह्याला डिवायडेड बाय, हे बघा डिवायडेड बाय केलं, इज इक्वल टू एकदा दाबलं, काय आलं 0.909. मी काय करतो बघा, ह्याच्या समोर फर्स्ट इयरच्या समोर 0.909.
तसंच सेम टू सेम ह्याला काहीच करायचं नाही, कॅल्क्युलेटर लक्षात ठेवा. बघा मी काय करतो आता, तुम्हाला दिसतंय का? ओके ओके थांबा, दिसतंय का? इथं दिसतंय तुम्हाला. आता मला सेकंड इयरला जायचं आहे, ह्याला अजून एकदा दाबलो, काय आलं 0.826. अजून एकदा क्लिक करतो, इज इक्वल टूला 0.751. अजून एकदा क्लिक करतो 0.683 आणि लास्ट 0.620 आहे. पण इथं नंतर 9 असल्यामुळे आपण एक ॲड करतो, 1 करतो. इथंपर्यंत तुम्हाला 100% कळालं का? बघा काय नाही, हे 1.1 घेतलं कॅल्क्युलेटरवर, बघा कॅल्क्युलेटरवर 1.1 घेतलं, डिवाइड बाय इज इक्वल टू एकदा केलं, फर्स्ट इयरच्या समोर लिहिलं, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, असं सगळं लिहित गेलं तिथं. आता मस्तपैकी आपण इथं प्रेझेंट व्हॅल्यू काढू, पीव्ही ऑफ कॅश फ्लो. म्हणजे काय? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लो. आता बघा प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लो बघा, आता 10 लाख इंटू, आता 0 नाही येतं, इथं 1 येणार, लक्षात ठेवा इथं 1 येणार, कारण 10 लाख रेस टू 1 इज इक्वल टू 0 असतंय, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं आता थोडं मी गडबडीत लिहिलो 0, पण तिथं 1 असतंय. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला इथं लिहायचं, हे लक्षात ठेवा. 10 लाख इंटू 1 इज 10 लाख. कधी पण हे मायनसमध्ये असते, म्हणजे हे ब्रॅकेट म्हणजे काय आउटफ्लो आहे आपला, म्हणून मायनसमध्ये टाकला. नंतर 4 लाख इंटू 0.909. आता बघा 4 लाख इंटू 0.909 इज इक्वल टू, बघा किती आलं, 363,600 बरोबर. म्हणजे 3,63,000 म्हणजे 4 लाख जेव्हा तुम्हाला 1 वर्षानंतर भेटणार, त्याची आता प्रेझेंट व्हॅल्यू 3,63,600 आहे. आता सेकंड इयरचं पण तसंच 4 लाख इंटू 0.826, 4 लाख इंटू 0.826 इज इक्वल टू 330,400. ठीक आहे, सेम तसंच इज इक्वल टू मारतो, 4 लाख इंटू 0.751 इज इक्वल टू 3,04,000, 3,04,000. सेम 4 लाख इंटू, आता एक मिनिट, हां 0.683 इज इक्वल टू 273,200. ओके, आणि लास्ट 4 लाख इंटू 0.621, 4 लाख इंटू 0.621 एम प्लस, दॅट इज इक्वल टू मारलं मी, तुम्ही एम प्लस करा, इज इक्वल टू मारा. मग आता ह्या दोघांचे आपल्याला आता बघा इथं टोटल करायचे. आता मी मेमरी रिकॉल करतो, इथं झालं 51,16,000 बरोबर. आता बघा मी काय करतो, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो. इनफ्लो म्हणजे काय, आपल्याला हे इनफ्लो आहे की नाही, 4 लाख. इनफ्लो म्हणजे काय, इन्कम आपला, इनफ्लो आपल्याकडे पैसे आलेला आहे म्हणून इनफ्लो. आणि हे झालं आउटफ्लो आपल्याकडून पैसे गेलेले आहे. इनफ्लो किती आहे आपल्याला, टोटल ह्याची सगळ्यांची टोटल मारली आपण 5 जणांची, तर किती आलं 15,16,000. आणि प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो इज इक्वल टू, कॅश आउटफ्लो आपल्याकडून पैसा किती गेलेला आहे, 10 लाख रुपीज. ठीक आहे, तर एनपीव्हीचा फॉर्म्युला काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू, दॅट इज एनपीव्हीचा फॉर्म्युला काय, पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो मायनस पीव्ही ऑफ कॅश आउटफ्लो. पीव्ही म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो किती आहे, 15,16,000 मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो 10 लाख. किती आलं बघा, मायनस 10 लाख करतो याला, इज इक्वल टू केलो 5,16,000 बरोबर. म्हणजे आपलं एनपीओ काय आलं, पॉझिटिव्ह आला. म्हणून आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारतात की एनपीव्ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्यांना सांगायचं एनपीव्ही दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज अ पॉझिटिव्ह, देअरफॉर एक्सेप्ट द प्रोजेक्ट. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारते, समजा तुम्ही 10 लाख इन्व्हेस्ट केलात आणि मला 5 वर्ष 4 लाख रुपये आलं, म्हणजे बघा 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलं
असा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला 4 लाख 4 लाख 4 लाख 4 लाख 4 लाख आला आणि मग तुमचा नेट प्रेझेंट व्हॅल्यू पॉझिटिव्ह असला तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू, नाहीतर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. सिंपल आहे. म्हणून इथं लिहायचं, नेक्स्ट पेजवर लिहितो मी, therefore NPV is positive, therefore accept the project. Accept the project. समजा निगेटिव्ह असला, एनपीव्ही समजा निगेटिव्ह आला तर रिजेक्ट द प्रोजेक्ट, एवढं लिहायचं. अशा प्रकारे हे संपलेलं आहे. आता समजा तुम्ही या व्हिडिओवर समजा 10-20 कमेंट केलात तर मी नेक्स्ट 3-4 मस्तपैकी एनपीव्हीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. पेबॅक पिरियड, IRR दॅट इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तुम्ही म्हणलं तर वर्किंग कॅपिटल करू आपण, रेशिओचा जो चॅप्टर आहे ते पण करू. अजून तुम्ही जे म्हणताल ते करू. फक्त कमेंट करा आणि आपण एक मस्तपैकी ग्रुप तयार करूया जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मी मस्तपैकी एक म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे 10-11 मिनिटाचा. तर अशा प्रकारे आपण इथे एनपीव्ही संपवलेला आहे. तरीही तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असल्यास मला कमेंट करा. मी मस्तपैकी एक ग्रुप तयार करतो, एक लिंक तयार करून तुम्हाला जॉईन करायला होतो. तुम्ही मला क्वेश्चन पाठवा त्या ग्रुपवर, मी तुम्हाला लगेच सॉल्व्ह करून देतो आणि त्यावर लगेच व्हिडिओ काढतो. कसं आता जॉब वगैरे असल्यामुळे तुम्ही पण बिझी असाल, मी पण बिझी असाल, पण हेच वेळ आहे. थोडा अभ्यास करून आपल्याला पास व्हायचं आहे. एनपीव्ही 10 मार्काला पडत आहे, लक्षात ठेवा. फोकस करा एनपीव्हीवर. कुठल्या पण परिस्थितीवर एनपीव्ही पास करून घ्या. चला, टाटा, बाय बाय, सी यू. हा तर मित्रांनो, मला अजून एक सांगायचं होतं की आपण फायनान्शियल मॅनेजमेंटचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. सॅटर्डे संडेला आपण न्यूमरिकल बघणार आहोत. सॅटर्डे संडेला आपण ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅचेस घेणार आहे 3 to 5 मध्ये आफ्टरनूनला. या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना व्हॉट्सअप एक ग्रुप लिंक आहे, तिथे तुम्ही जॉईन करा. म्हणजे आपण कसं पासिंग पुरतं तेवढं आपण करूया 3 to 5 मध्ये सॅटर्डे संडेला, कारण तेव्हा सगळ्यांना सुट्टी वगैरे असते. आम्हाला पण सुट्टी असते, आम्ही पण जॉब वगैरे करतो, तुम्ही पण जॉब वगैरे करता किंवा काय कामात असता. म्हणून 3 to 5 मध्ये आफ्टरनूनला आपण मस्तपैकी फायनान्शियल मॅनेजमेंटचे न्यूमरिकल कव्हर करूया. तुम्हाला माहित असेल वडगाव बुद्रुक मध्ये बॅचेस आहेत आपले. वडगाव बुद्रुक मध्ये सिंहगड कॅम्पसचे जे आहेत त्यांना माहितच आहे वडगाव बुद्रुक, त्यात काही विषय नाही. मी तुम्हाला बाकीचं जे पण आहे ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळं देणारच आहे. या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळा ॲड्रेस वगैरे देईल. तुम्ही 3 ते 5 या मस्तपैकी आपण न्यूमरिकल्स वगैरे सॉल्व्ह करूया. चला, भेटूया मग आपण सॅटर्डे संडेला. आपले ऑफलाईन बॅचेस आहेतच, तर तरी पण तुम्ही पण जॉईन करा. चला, बाय बाय, सी यू, टाटा.